मला माहित नाही त्यांचं गणित काय, हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. त्यांचं गणित निवडणुकीकडे बघताना कसं आहे. पण विरोधक नसणं हे लोकशाहीला घातक ठरणार आहे आणि सातत्याने ते तीच भाषा वापरतात. सर्वच विरोधक जे आहेत ते आमच्या मंचावर विरोधक नसणं आणि एकपक्षीय राजवट येणं म्हणजे चीन सारखं होईल आपलं. आणि प्रसार माध्यम ठामपणाने उभा राहत नसणं आणि प्रसार माध्यमांच्यावरही वेगवेगळे दबाव आणणं म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा शेवटचा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम अरे पूर्ण होते ना हे दोन्ही कार्यक्रम सध्या चालू आहेत असं दिसतंय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आमची जी आहे ती ठामपणाने उभी आहे आणि येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत ही आघाडी ठामपणाने समर्थ पर्याय महाराष्ट्राला देणार आहे. आज जे शिबिर आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे ते बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले आहेत. आम्ही फार मर्यादित कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे. फक्त आणि फक्त 1765 लोकांना निमंत्रण दिलेलं आहे आम्ही. आणि त्यामुळं त्यात आम्ही जे आमचे तालुकाध्यक्ष आहेत, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत आणि राज्य स्तरावरचे फ्रंटलचे अध्यक्ष आहेत आणि युवक जिल्हा अध्यक्ष आणि महिला जिल्हा अध्यक्ष एवढ्या मर्यादित स्वरूपात हे शिबिर आहे. पण याला देखील फार मोठा प्रतिसाद महाराष्ट्रातनं आज आम्हाला मिळतो. लोकसभा निवडणूक आता पाईपलाईन मध्ये आहेत. भाजप अजून सुद्धा म्हणजे अगदी महायुतीची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यांनी आपली बार 400 पारचा यंदा नारा दिलाय. नक्की कसं असं इकडे बघायचं कारण नरेंद्र मोदींचं 400 पार कशासाठी? सिंपल मेजॉरिटीनेही देश चालू शकतो, पण 400 पार का? घटनेत बदल करण्यासाठी जे आवश्यक बळ आहे तेवढं बळ मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे का याचा विचार देशातली जनता आता करायला लागली. सर मागील अधिवेशनात जर पाहिलं तर राष्ट्रवादी एक संघ होती, आता पुन्हा शिर्डीतच अधिवेशन होते, अनेक सहकारी नाही, कुठेतरी खंत वाटते. आमच्यातले बरेच सहकारी या विचाराला सोडून दुसऱ्या विचारात सहभागी झालेत याची खंत आहे. पण दुसरा एक समाधान आहे की मागच्या वेळी जे मागच्या लाईनीत बसलेले ते आता पुढे आलेत आणि पुढे बसण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. बऱ्याच कालावधीने आमच्या पक्षामध्ये पुढची फळी आमच्या पक्षातनं बाहेर गेल्यामुळं त्यानंतरची मागची फळी आज पहिल्या रांगेत बसताना दिसते आहे. आणि हे नवनेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्राला देण्याचं काम आमचा पक्ष पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली करेल. सर हिंडनबर्ग प्रकरणाचा नुकताच निकाल लागला. या सगळ्या प्रकरणामध्ये अदानी यांना सत्यमेव जयते. काँग्रेस तुमचा मित्रपक्ष आहे, तो या संदर्भात अदानीवरती टीका करत. मला माहित नाही निकाल काय लागला. मी जरा त्याच्यावर अभ्यास करेल. मला या क्षेत्राचा अभ्यास कमी आहे. अभ्यास करून मी आपल्याशी नक्की बोलतो. सर तुमचं शिर्डीमध्ये शिबिर होतं आणि काल शिर्डीच्याच काँग्रेसच्या शहराध्यक्षांवरती हल्ला झालेला आहे. खरं तर या गोष्टीकडे कसं पाहतात? तेच शहराध्यक्ष काल शरद पवारांच्या कार्यक्रमाला देखील तिथे उपस्थित होते. राजकीय कार्यकर्ते नेते यांच्यावर हल्ला करणे आणि त्यांचा आवाज दाबण्याचं काम आता जरा जास्त वेगात निवडणुकांपर्यंत चालेल असं मला वाटतंय. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय कार्यकर्ते नेते यांची मुस्कटावी करण्याचा प्रयत्न जर होत असेल तर महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकसंघ होऊन त्याचा मुकाबला करतील. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची खेळी काय असणार आहे? कोण उमेदवार असणार? आमच्या महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्याची खेळी राष्ट्रवादीची असेल. जागा वाटपाच्या जे काही वक्तव्य होतात राज्यात पाहिले तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची वक्तव्य कुठेतरी संबंध राहतात. मात्र नाना पटोलेंची वक्तव्य काही विरोध आवाज करणारे असतात. कुठेतरी जागा वाटपाचा तेढा त्यामुळे लांबेल असं वाटतं? नाही वाटणार. आम्ही असं समजतोय की काँग्रेसचं नेतृत्व समंजस आहे आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची लवकरच एकत्रितपणानं बैठक होईल आणि 1-2 बैठकात हा प्रश्न संपेल. थँक्यू साहेब. मला चहा पाणी हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं किरीट सोमय्यांच्या आरोपात निवडणुकीचा वातावरण तयार
करणारे वातावरण निर्मितीचाच उद्देश आहे. त्याच्या पलीकडे मला वाटत नाही की काही महत्व आहे. साहेब, या सगळ्या शिबिराला रोहित पवार उपस्थित आहेत. रोहित पवार नेमके कुठे आहेत? काही संपर्क आपला झालाय त्यांच्याशी किंवा काही चर्चा झाली? असं आहे की शिबिराची आज आणि उद्या 2 दिवसाची मुदत आहे. रोहित पवार परदेशी गेलेले आहेत. त्यांनी शिबिराची पवार साहेबांनी तारीख दिल्या मला सांगितलं त्यांना हजर राहता येणं शक्य नाही पहिल्या दिवशी. ते प्रयत्न करून आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत येतो अशी त्यांनी भूमिका कळवलेली आहे. त्यामुळे ते येतील. तुमच्यामध्ये आणि रोहित पवारांमध्ये काहीतरी बिनसले अंतर्गत कलह सुरू झालाय म्हणून ते या ठिकाणी असं देखील चर्चा आता विरोधकांकडून केली जाते. अशी कोणाकडून केली जाते? विरोधात कोण आहे माझे विरोधक? कोण आहे विरोधक? म्हणजे चर्चा पक्षातल्याच काही लोकांकडून केली जाते की अंतर्गत वाद आहे आणि त्यामुळे ते उपस्थित नाहीये. काही असं आहे का? मी गरीब माणूस आहे. माझा कोणाशी वाद होऊ शकत नाही. मी माझ्या पक्षाचं काम करतोय. जे बरोबर येतील त्यांना घेऊन आमचं काम चालू आहे. रोहित पवार परदेशातनं लवकर येतील. सर, बावनकुळे म्हणतात की महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतामध्ये मोदींचं तुफान येणार आहे. त्यामुळे पालापाचोळ्यासारखे सर्व नेते जे आहेत ते मंडळी वाहून जातील म्हणून आणि 45+ लोकसभा जागा आम्हीच जिंकणार असा त्यांचा दावा आहे. बावनकुळे गल्ली बोळात फिरून अगला प्राईम मिनिस्टर कोण होना चाहिए हा प्रश्न कशाला विचारतायत? जर सगळीकडे पालापाचोळ्याने सगळे विरोधक उडून जाणार असतील तर मग बावनकुळे गल्ली बोळात फिरून पुढचे पंतप्रधान कोण होणार हे विचारायची त्यांना गरज का भासते? त्याच्यातच त्याचं उत्तर आलं. पण महाविकास आघाडीमध्ये फूट देखील पडणार आणि जे बडे नेते आहेत महाविकास आघाडीमधील ते लवकरच आमच्या स्टेजवरती दिसतील असा त्यांचा दावा आहे. सर, मग महाविकास आघाडीमध्ये अनबन आहे का? असं आहे, निवडणुकीच्या तोंडावर आशा असते लोकांना. त्यामुळं आशेपोटी